मैत्रिणींनो, मी कुमारी शिवांजली अमृत पाटील. आम्ही इयत्ता 6वी ब च्या विद्यार्थिनी तुमच्या समोर एक छोटीशी नाटिका सादर करीत आहोत. नाटिकेचे नाव बँक व बँकेचे व्यवहार. त्यामध्ये 2 प्रसंग आहेत. त्यातील पहिला प्रसंग चला तर मग पाहूया. नमस्कार. बँकेत पैसे ठेवायचे होते. साहेब आत येऊ काय? या ना, बसा. नमस्कार. बोला, काय काम आहे? हे माझं ऊसाचं बिल आलंय म्हणून घरात कुठं ठेवायचं मन बँकेत घेऊन आलो. अवश्य ठेवा. पण मी तुम्हाला एक हिताची गोष्ट सांगू का? हे आमच्या बँक वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करते. त्यातीलच एक सेवा म्हणजे EFD. तुम्ही तुमचं बिल FD करून ठेवा. FD म्हणजे काय असते आता? FD म्हणजे फिक्स डिपॉझिट. FDला मराठीमध्ये मुदत असे म्हणतात. जर तुम्ही ठराविक कालावधीसाठी आम्ही आमच्या बँकेमध्ये ही FD करून ठेवणार. 7 दिवसापासून ते 10 वर्षांपर्यंत तुम्ही तुमची ही FD ठेवू शकता आणि तुम्ही आधीमध्ये असे हे पैसे काढू शकत नाही. काढू नाही शकत. तर ती रक्कम तुम्हाला जर तुम्ही आमच्या बँकमध्ये जास्त कालावधीसाठी ठेवली तर तुम्हाला ह्याचे चांगले पैसे व्याज म्हणून मिळतील. 1 वर्षांपासून ते 5 वर्षांपर्यंत जर तुम्ही FD ठेवली तर तुम्हाला 5% आमची बँक व्याज दर देईल. बर, मग करा मग माझी पण FD. कॅशियरकडे रक्कम जमा करा. नमस्कार. साहेब मी माझं पैसे FD करायचे. ही पावती बघा. धन्यवाद. व्यवहारातील पहिला प्रसंग पाहिला. आता आपण बँकेच्या व्यवहारातील दुसरा प्रसंग पाहूया. चला तर. नमस्कार. मला कर्ज काढायचं होतं. कुठे जायचं? मॅनेजरकडे जा. साहेब आत येऊ का? या. नमस्कार. या बसा. ट्रॅक्टर घ्यायचा म्हणतोय. बँकेतून कर्ज मिळेल का? हो, मिळेल की. पण तुम्हाला मी महत्त्वाची कागदपत्रे देतो. ती तुम्ही तयार ठेवा. तुम्हाला किती रक्कम आवश्यक आहे? 5 लाख रुपये. किती वर्षात फेडणार आहात? 2 वर्षांनी. हे पहा, आमच्याकडे 10% दराने कर्ज दिले जाते. त्यासाठी तुम्हाला व्याज भरावे लागेल. किती व्याज भरायचं आणि हे दसाडाची म्हणजे काय? हे पहा, दसाडसे 10% दर म्हणजे दर साल दर शेकडा म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला 10 रुपयांना 10 रुपये व्याज भरावे लागणार. जर तुम्ही 5 लाख रुपये घेतले 2 वर्षांसाठी तर त्यावर 10% व्याज दर म्हणजे तुम्हाला 1 लाख व्याज भरावे लागेल. असे 2 वर्षांनी तुम्हाला 5 लाख अधिक 1 लाख म्हणजे 6 लाख बँकेला द्यावे लागतील. बर. हे कुठलं द्यायचं पैसे? ही कागदपत्रे मला द्या आणि तुम्ही कॅशियर कडून पैसे घ्या. नमस्कार. मॅनेजरने सांगितलं पैसे द्या. एक कागदपत्र मॅनेजरला ही पावती भरा.
धन्यवाद. 2 वर्षानंतर. नमस्कार साहेब. नमस्कार, या बसा. कर्ज फेडायला आलतो. ठीक आहे, तुमचं 6 लाख रुपये मुद्दल व व्याज. धन्यवाद. आत्ताच आपण बँक आणि बँकेच्या व्यवहारांची माहिती घेतली, बरोबर आहे. यांनी समोर जे काही प्रसंग, दोन्ही प्रसंग तुमच्या समोर मांडले, त्या दोन्ही प्रसंगामध्ये जी काही बँकेची माहिती सांगितली ती सगळी तुमच्या लक्षात आली. पहिला प्रसंग होता तो कशावरचा होता? FD. काय असतं FD? फिक्स डिपॉझिट. म्हणजे मराठीत काय म्हणतात याला? काय म्हणतात? मुदत ठेव म्हणतात. दुसरा प्रसंग हा कशाचा होता? कर्ज घ्यायचं होतं, बरोबर आहे. त्या कर्जासाठी काय केलं बरं त्यांनी? हां, अरे सांग. आधी कागदपत्र मॅनेजर जवळ दिली. त्यानंतर मॅनेजरने सांगितल्याप्रमाणे 2 वर्षांचे व्याज वगैरे सगळे पैसे दिले. म्हणजे 2 वर्षासाठी त्यांना व्याज भरावं लागलं. किती? बँकेचा दर काय होता बरं व्याजाचा? किती टक्के? 10% म्हणजे किती रुपये कर्ज घेतले त्या शेतकऱ्याने? 5 लाख घेतले, बरोबर आहे. या 5 लाखासाठी त्याला दर शेकडा 10% दराने 2 वर्षासाठी किती व्याज भरावं लागलं एक्स्ट्रा? किती रुपये? म्हणजे बँकेला त्याला किती पैसे परत करावे लागले सगळे मिळून? मुद्दल अधिक व्याज. म्हणजे मुद्दल 5 लाख रुपये आणि व्याज 1 लाख रुपये. असे किती? मग हे जे 5 लाखावरती 1 लाख रुपये जे व्याज भरावं लागलं दर शेकडा 10% दराने, यालाच म्हटलं जातं सरळ व्याज. काय म्हटलं जातं याला? समजलं तुम्हाला सरळ व्याज?